नमस्कार मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपण एक अत्यंत महत्वाचं सेशन या ठिकाणी करत आहे. लक्षात ठेवा, भारतीय स्वातंत्र्याला सुमारे 80 वर्ष पूर्ण झाले तरी देखील या देशामध्ये जाती व्यवस्था, या देशामधली अस्पृश्यता अजूनही या ठिकाणी टिकून आहे. हे या देशाचं दुर्दैव आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. मित्रांनो, जेव्हा आम्ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये जेव्हा डोकावतो तेव्हा आम्हाला असं या ठिकाणी लक्षात येतं की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये या ठिकाणी दोन पैलू होते. एक पैलू होता स्वातंत्र्याचा आणि दुसरा होता तो म्हणजे समतेचा. लक्षात ठेवा, भारताला ब्रिटिश सत्तेपासून मुक्त करणं, भारताला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतनं मुक्त करणं यासाठी जो लढा सुरू झालेला होता तो टिळक, गांधी, नेहरू आणि बोस यांच्या नेतृत्वाखाली होता. आणि या लढ्याला यश मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत ब्रिटिश सत्तेच्यापासनं, ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त झाला, भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांनी देखील असं हे जाहीर केलं की आता 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतावर ब्रिटिशांचं नियंत्रण नसणार आहे, भारत हा या ठिकाणी स्वतंत्र झाला आहे, अशा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्या काळामध्ये जाहीर केलं, घोषित केलं. लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1947 ला जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी या देशामध्ये समतेची लढाई लढणारे जे लोक होते त्यांची चळवळ ही अजूनही या ठिकाणी पूर्णत्वास आली नव्हती असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मी असं म्हणालो की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये दोन पैलू होते, त्यातला दुसरा पैलू होता समतेचा लढाचा. या देशामध्ये हजारो वर्षांपासून दबलेल्या पिचलेल्या समाजाला न्याय, हक्क, अधिकार मिळावे आणि त्यांना देखील माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार असला पाहिजे, यासाठी समतेची लढाई सुरू होती फुले शाहू आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली. लक्षात घ्या, फुले शाहू आंबेडकरांनी या देशामध्ये सामाजिक समानतेचा आवाज उठवला. दबलेल्या पिचलेल्या लोकांना हजारो वर्ष जुलमी व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला असला तरी देखील या लोकांना स्वातंत्र्य काय होतं हे अद्यापही माहीत नव्हतं. हे यांच्यापर्यंत ते स्वातंत्र्य पोहोचलेलं नव्हतं. मात्र जेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा भारतीय संविधान लागू झालं आणि या देशातील शूद्र अतिशूद्रांना देखील माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार आहे असं भारतीय संविधानानं जेव्हा या ठिकाणी जाहीर केलं, भारतातल्या नागरिकांना मूलभूत हक्क अधिकार दिले आणि त्या मूलभूत हक्क अधिकारामध्ये कसल्याच प्रकारचा भेद ठेवला नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्रिया, पुरुष असा कसल्याही प्रकारचा भेद ठेवला नाही. तेव्हा 26 जानेवारी 1950 ला या देशातील शूद्र अतिशूद्रांना असं वाटलं की हो, आम्ही देखील समतेच्या लढाईला यश प्राप्त केलं आणि आम्ही देखील या ठिकाणी विजयी झालो. मात्र दुर्दैव असं आहे की या भारताच्या संविधानामध्ये कलम 17 मध्ये अस्पृश्यता ही समूळ नष्ट करण्याची भूमिका घटनाकारांनी घेतली, तत्कालीन भारतीय संसदेने या ठिकाणी घेतली असली तरी देखील अस्पृश्यता ही कागदावरनं समाप्त झाली आहे. मात्र लक्षात ठेवा, भारतीय लोकांच्या मनातून ही अस्पृश्यता समाप्त होण्याचं नाव या ठिकाणी घेत नाही. जाती संस्था भारतीय लोकांच्या मनातून या ठिकाणी नष्ट होण्याचं या ठिकाणी नाव घेत नाही असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. याचं कारण आहे, गेल्या 75-80 वर्षांच्या दरम्यान भारतामध्ये कैक ठिकाणी खूप साऱ्या शूद्र अतिशूद्र लोकांसोबत अॅट्रॉसिटीज या ठिकाणी झाल्या. मोठ्या प्रमाणावर त्या दलित समाजावर मोठ्या प्रमाणात जातीच्या नावाखाली त्यांची प्रताडणा या ठिकाणी करण्यात आली. उच्च कुळामध्ये जन्मलेले लोक स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणू लागले आणि खालच्या जातीच्या लोकांना ते अजूनही या ठिकाणी हीन दर्जाचीच वागणूक या ठिकाणी देऊ लागले असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण गेल्या 75 वर्षांमध्ये या देशानं दलित समाजाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देखील या ठिकाणी राष्ट्रपती बनवलं आणि त्याचबरोबर द्रौपदी मुर्मू ज्या महिला आहेत आणि आदिवासी समाजाच्या आहेत त्यांना देखील राष्ट्रपती बनवलं. मात्र जेव्हा त्यांच्या हक्क अधिकाराचा मुद्दा या ठिकाणी समोर आला तेव्हा या देशातील मनुवाद्यांनी त्यांना स्वीकारलं नाही असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे, जेव्हा त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली तेव्हा मात्र रामनाथ कोविंद आणि त्याचबरोबर द्रौपदी मुर्मू यांना देखील मंदिरामध्ये प्रवेश या ठिकाणी करू दिला नाही. या ठिकाणी हे या देशाचं दुर्दैवच आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. काल परवाच एक घटना या ठिकाणी घडली, ती म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांच्या संदर्भात. लक्षात घ्या, भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व ज्या काँग्रेस पक्षानं केलं त्याच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे मल्लिकार्जुन खरगे आणि भारतीय संसदेमधले अत्यंत या ठिकाणी वरिष्ठ असणारे व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे मल्लिकार्जुन खरगे, ज्यांचा जन्म हा दलित अस्पृश्य कुटुंबातच या ठिकाणी झाला आणि त्यांच्या संदर्भामध्ये आज आपल्याला पाहावं लागेल, जाती व्यवस्थेला डोकं वर या ठिकाणी काढलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं.
दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी या ठिकाणी उत्तराखंडमध्ये रामलीला मैदान जे आहे त्या रामलीला मैदानामध्ये एक भाषण केलं आणि ते भाषण सभा झाल्यानंतर पाहायला भेटतं त्या भागातल्या लोकांनी तिथे या ठिकाणी होम हवन करून गोमूत्र आणि शेण या ठिकाणी शिंपडून तिथे या ठिकाणी ते संपूर्ण मैदान या ठिकाणी शुद्ध केलेलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये या ठिकाणी आल्या. हे स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांनी या ठिकाणी आपल्या संसदेमध्ये आवाज उठवला या संदर्भामध्ये आणि भूमिका मांडली की मला अस्पृश्य मानता का? लक्षात घ्या, काँग्रेसचा एक महत्वाचा नेता, वरिष्ठ नेता जो एक दलित आहे, तो या ठिकाणी भारतीय संसदेमधला सवाल विचारतो की तुम्ही मला अजूनही अस्पृश्य मानता का? हा या देशाचं या ठिकाणी मोठं दुर्दैवच आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. लक्षात ठेवा 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील अस्पृश्य समाजाला या ठिकाणी पाहण्याचा हक्क अधिकार मिळावा म्हणून महाडचा 14 तळे सत्याग्रह केला. त्या घटनेला आज जवळपास या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होत आहे. 1927 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळे सत्याग्रह केला, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी महाडचा 14 तळे सत्याग्रह यशस्वी करून जेव्हा आपल्या घरी गेले, त्यानंतर महाडच्या उच्चवर्णीय मनुवादी लोकांनी ते महाडचं 14 तळे या ठिकाणी गोमूत्र शिंपडून तिथं या ठिकाणी शेण आणि होम हवन या ठिकाणी करून त्याचं या ठिकाणी शुद्धीकरण केलं. जी मानसिकता 1927 ला या ठिकाणी उच्चवर्णीय मनुवाद्यांची होती, तीच मानसिकता आता 2026 ला देखील आहे असंच आपल्याला या घटनेवरनं या ठिकाणी पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, या देशातील उच्चवर्णीय लोक, या देशातील या ठिकाणी मनुवादी लोक तेव्हाच आवाज उठवतात जेव्हा त्यांच्या मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न येतो, मेरिटचा प्रश्न येतो आणि प्रश्न विचारला जातो की रिझर्वेशन कधीपर्यंत या ठिकाणी द्यायचं देशाला. पण स्वतंत्र होऊन 70-80 वर्ष झाले तरी देखील रिझर्वेशन या ठिकाणी चालूच ठेवायचं का? अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी केला जातो. आपल्याला माहिती आहे की नुकतीच एक महत्वाचा या ठिकाणी घटना घडली. अभिजित दिपके एका दलित समाजाच्या व्यक्तीनं कॉंग्रेस जनता पार्टीची स्थापना केली आणि या देशातील व्यवस्थेला या ठिकाणी सवाल विचारला, या देशातील व्यवस्थेला जबाबदारी या ठिकाणी शिकवली. ज्याचा परिणाम असा झाला की या भारतामध्ये या ठिकाणी कधीच झालं नाही, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये कधीच झालं नाही अशा पद्धतीची एक क्रांतिकारी घटना घडली. शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. लक्षात ठेवा, काँग्रेस जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर, तिचं आंदोलन समाप्त झाल्यानंतर या देशामध्ये लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आरक्षण हटाव पार्टीची स्थापना या ठिकाणी झाली आणि आरक्षणावर सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. तेव्हा पुन्हा एकदा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा या भारतामध्ये या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मुद्दा सवाल असा आहे की जोपर्यंत या देशामध्ये जाती व्यवस्था आहे तोपर्यंत या देशावर जातीवर आधारित आरक्षण हे या ठिकाणी असणार आहे. कारण घटनाकारांना हे चांगलंच माहिती होतं की हजारो वर्ष भारत हा अनेक लोकांच्या गुलामगिरीमध्ये जीवन जगत असतानाही या देशातील लोकांच्या मानसिकतेमध्ये कसल्याच प्रकारचा फरक पडला नाही. भारतामध्ये जाती व्यवस्था ही कायम शाबूत राहिली. कैक महात्मे आले, कैक महात्मे गेले, मात्र अस्पृश्य हे अस्पृश्य या ठिकाणी राहिले आणि म्हणूनच त्या अस्पृश्यांना, त्याच दबलेल्या पिचलेल्या वंचित समूह घटकांना ज्यांचं जातीच्या कारणावरनं हजारो वर्ष प्रताडणा होत आलेली आहे, त्यांच्या हक्क अधिकारांची सुरक्षा भारतीय संविधानामध्ये घटनाकारांनी या ठिकाणी केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं. आणि म्हणून मग भारतीय संविधानाचं रक्षण करणं हे या देशातील शूद्र अतिशूद्रांचं हे सर्वात पहिलं आद्य कर्तव्य या ठिकाणी मानलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा या ठिकाणी म्हणतो की भारतामध्ये या ठिकाणी आरक्षण ही समस्या या ठिकाणी नाही, मूळ समस्या आहे जात. जोपर्यंत जाती व्यवस्था समाप्त होत नाही तोपर्यंत रिझर्वेशन या ठिकाणी असणार आहे, तोपर्यंत या ठिकाणी सामाजिक समानतेचा लढा हा या ठिकाणी सुरूच असणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणं हे आपल्या सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य असणार आहे. भारताला स्वातंत्र्य जरूर मिळालं 1947 ला, मात्र समानता या ठिकाणी भारताला अद्यापही मिळाले नाही. सामाजिक समानतेचा संघर्ष जो फुले शाहू आंबेडकरांनी सुरू केलेला होता तो अद्यापही या ठिकाणी चालूच आहे, हे या ठिकाणी दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि म्हणून मग भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या पूर्वसंध्येला केवळ एकच या ठिकाणी भूमिका आपण सर्वांनी या ठिकाणी स्वीकारली पाहिजे, ती म्हणजे या ठिकाणी मी माणूस म्हणून जीवन जगतोय तर मला देखील दुसऱ्या माणसाचा सन्मान करायचा आहे. कोण उच्च कुळामध्ये जन्माला आलो, कोण कनिष्ठ कुळामध्ये जन्माला आलो, त्यामुळं मी त्या व्यक्तीची जातीच्या कारणावरनं प्रताडणा करणार नाही. मी या ठिकाणी त्याला समतेच्या आधारावर या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर या ठिकाणी करेल.
फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असणारी समतामूलक समाज व्यवस्था, समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी मी इथून पुढचं सारं आपलं आयुष्य या ठिकाणी खर्ची करेल, अशा प्रकारची प्रतिज्ञा या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी घेणं ही आता काळाची गरज या ठिकाणी आहे. आणि त्याचमुळे मित्रांनो लक्षात घ्या, की भारतामध्ये समताधिष्ठित समाज व्यवस्था स्थापन करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य या ठिकाणी आहे. हे पण आपण या ठिकाणी विसरता कामा नये. तर मित्रांनो, आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या पूर्व संध्येला या ठिकाणी हाच एकमेव संदेश या ठिकाणी देऊन तुम्हा सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन हे कायम या ठिकाणी चिराव हो, या संदेश या ठिकाणी देऊन मी इथं थांबतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.